सोमवारला सोमवारच का म्हणतात आणि सोमवार नंतर मंगळवार येईल हे कोणी ठरवलं? तुम्हाला हा प्रश्न पडलाय? चला बघूया ज्योतिषशास्त्र काय सांगतं. ज्योतिषशास्त्रात एक कन्सेप्ट आहे होरा नावाची. होरा म्हणजे 1 तास. सो सूर्योदयानंतर पहिला तास ज्या होराचा आहे, कोणत्या ग्रहाचा होरा असतो त्या दिवशी तो वार असतो. म्हणजे काय? सोपं समजून घेऊया. जर सूर्योदयानंतर पहिला होरा चंद्राचा असेल तर त्याला सोमवार म्हणतो. जर सूर्योदयानंतर पहिला होरा मंगळाचा असेल तर तो मंगळवार असतो. त्याचं कॅल्क्युलेशन कसं असतं? पहिला होरा असतो नेहमी शनीचा. शनी नंतर असतो गुरु, गुरु नंतर मंगळ, मंगळ नंतर रवी, रवी नंतर शुक्र, शुक्रानंतर बुध, बुधानंतर सोम. आता ज्या दिवशी शनिवार असेल तो पहिला शनीचा. अशा पद्धतीने आपण कॅल्क्युलेट करूया. 21वा होरा परत शनीचाच येईल. 22वा येईल गुरुचा, 23वा येईल मंगळाचा आणि 24वा होरा येईल रवीचा. म्हणजेच 24 तासानंतरचा जो पहिला होरा असेल तो असेल रवीचा. म्हणून शनिवार नंतरचा येणारा वार रविवार आहे. आपण रवीपासून कॅल्क्युलेट केलं तर आपल्याला कळेल की 24वा होरा रवी नंतर येतो तो आहे सोम म्हणजे चंद्राचा. म्हणून रविवार नंतर येतो तो सोमवार. सोमवारपासून 24 तासाने कॅल्क्युलेट कराल तर जो होरा येतो तो आहे मंगळाचा. म्हणून त्या दिवशी असतो मंगळवार. कशी वाटली तुम्हाला ही गोष्ट? तुम्हाला माहिती होती ही गोष्ट? अशा अजून ॲस्ट्रॉलॉजी रिलेटेड गोष्टींसाठी, वेगळ्या वेगळ्या कन्सेप्टसाठी आणि ॲस्ट्रॉलॉजीमध्ये जे खरं शास्त्र आहे ते समजून घेण्यासाठी मला फॉलो करा आणि खाली कॉमेंट करून सांगा तुम्हाला अजून अशा गोष्टी ऐकायला आवडतील का. थँक्यू.